ती लिंक नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माफ करा काही तांत्रिक अडचणीमुळे मध्येच थोडंसं डिस्टर्ब झालं आहे. तर थोडक्यामध्ये जेव्हा आपण मगाशी हा जो समोर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे तो आपला ॲग्रिकॉसचा किंवा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटचा हा लोगो आहे की जो इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांनी पूर्ण भारताकरता कृषी पदवीधरांकरता हा याला मान्यता दिलेली आहे. ॲग्रिकॉस म्हणजे जो कोणी कृषीमधली ज्या आज महाराष्ट्रामध्ये ज्या नवीन 9 प्रकारच्या वेगवेगळ्या पदवी दिल्या जातात त्या सर्वांना हा कॉमन किंवा सर्वसामायिक असा ॲग्रिकॉस असा शब्द वापरला जातो. आणि तो एक मुख्यतः ॲग्रिकॉस म्हटलं की एकमेकांमध्ये जी काही आत्मीयता आहे ती या ॲग्रिकॉस शब्दामुळे एक सगळ्यांच्या मनामध्ये जाणवते. भले तो नागपूरचा विद्यार्थी असो किंवा रत्नागिरीचा असेल किंवा दापोलीचा असेल, तो ॲग्रिकल्चर इंजिनियर असेल, BSc हॉर्टिकल्चर असेल किंवा ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटमधून त्यांनी पदवी घेतली असेल किंवा BSc ॲग्रिकल्चर असेल, या सर्वांकरता हा ॲग्रिकॉस हा शब्द वापरला जातो. यापूर्वी तुम्ही प्रत्येक वकील लोकांचा एक सिम्बॉल बघितला असेल किंवा डॉक्टर लोकांचा एक असेल. त्याच पद्धतीने 2017पासून जेव्हा ICRने कृषी संबंधित पदवीला व्यावसायिक दर्जा दिला म्हणजे प्रोफेशनल डिग्री म्हणून जेव्हा याला मान्यता दिली, त्यानुसार एक स्वतःचा असा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटसाठी हा लोगो वापरला आहे की जो केरळपासून ते हिमाचल प्रदेशपर्यंत संपूर्णपणे भारतामध्ये प्रत्येक ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला वापरण्याची ही मुभा आहे किंवा अभिमानाने तो वापरावा. मी इथे मुद्दाम एक स्लाईडवर क्रॉप डॉक्टर शब्द लिहिला आहे. ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएटला फार पूर्वीपासून काही राज्यांमध्ये आंध्र प्रदेश किंवा आहे ते ग्रीन प्लसची, जसे आपल्याकडे पूर्वी डॉक्टर लोकांची रेड प्लसचा सिम्बॉल होता तसं ते ग्रीन प्लस, आणि त्या लोकांना म्हणजे तो फक्त BSc ॲग्री जरी झाला तरी त्याला क्रॉप डॉक्टरच असंच त्याला म्हणायचे. त्या अनुषंगाने मी थोडासा विचार केला किंवा ओके, मनुष्याचा जो डॉक्टर आहे त्याला पेशंट जो काय आहे त्याचा तो सांगतो की डॉक्टर मला इथे दुखतोय किंवा असा असा त्रास होतोय. जनावरांचा किंवा व्हेटरनरी डॉक्टर ज्याला आपण म्हणू, तो त्याला जनावरं काही बोलू शकत नाही, त्याच्या जी काही लक्षणं दिसतात आजाराची त्याच्यावरनं त्या व्हेटरनरी डॉक्टरला निदान करावं लागतं. आणि त्याहीपेक्षा थोडंसं अवघड काम म्हणजे आपलं वनस्पतींचा किंवा पिकांचा किंवा क्रॉप डॉक्टर ज्याला म्हणता येईल. कारण आपल्याला आपल्या पेशंटचा निम्मा भाग म्हणजे प्रत्येक वनस्पतीच्या मुळ्या की जे मुख्यतः अन्नद्रव्य शोषून घेण्याचं काम करतात त्या आपल्याला दृश्य स्वरूपात दिसू शकत नाहीत. बऱ्याचदा मुळ्यांमध्ये वॉटर लॉगिंग कंडिशन असेल किंवा जमिनीची काही खराब झालेली असेल तर ती वरती पानांवर ज्यावेळेस लक्षणं दिसतात त्यावेळेस आपल्याला आपल्या असलेल्या ज्ञानाने किंवा अनुभवाने आपल्याला ती लक्षणं किंवा या नक्की या पिकाला काय प्रकारची अडचण समस्या आलेली आहे ते ओळखावं लागतं. प्रॉस्पेक्टस एम्प्लॉयमेंट आपण पूर्णपणे भारतामध्ये जवळजवळ 50% पेक्षाही जास्त लोकसंख्या ही कृषीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कृषी क्षेत्र हे त्यांना रोजगार पुरवण्याचं आजचं साधन आहे. नेहमी बोलताना की हा कृषी क्षेत्रावरचा हा बोजा या भाषेत बोललं जातं, परंतु जर आपण त्यामध्ये संधी जर सापडायची म्हटलं तर त्या अर्थाने ज्या अर्थी हा 55% लोकसंख्येच्या लोकांना रोजगार पुरवत असेल त्या अर्थी किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे स्वतःच्या व्यवसायाच्या, उद्योगाच्या किंवा नोकरीच्या संधी ह्या कृषी आणि कृषीपूरक क्षेत्रात उपलब्ध आहेत. ॲग्रिकल्चर कृषी क्षेत्र मित्रांनो आपल्या सर्वांना माहीत आहे की अन्न, वस्त्र आणि निवारा ह्या ज्या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत त्याच्याशी निगडीत म्हणजे शेतीमध्ये
अन्नधान्य, फळफळावळ आणि जनावरांचं दूध दुभत्याचं उत्पादन होतं. कापूस, ताग या दृष्टीने, फायबर म्हणजे कपडा या दृष्टीने महत्त्व आहे, आणि बांबू किंवा इतर काही याच्या निमित्ताने शेल्टर म्हणजे निवारा या मूलभूत गोष्टींशी संबंधित असल्यामुळे कृषी पदवीधर किंवा कृषी अनुषंगिक पदवीधर यांना तितकंच महत्त्व आहे. आजकाल आपण बघतो की गेले 2-3 दिवस परत एकदा थंडी गायब झाली आहे आणि हवामान बदललं आहे, किंवा मागे 1 महिन्यापूर्वी परतीच्या पावसाने बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ माजवला होता. आणि आपण बोलताना बोलतो की क्लायमेट चेंज आहे, वातावरणीय बदल झाले. त्याची कारणंही बऱ्याच अंशी सगळ्यांना माहीत आहेत. कार्बन क्रेडिट आजकाल आपण कायम बोलतो. तर ही जी काही चॅलेंजेस आहेत निसर्गामध्ये झालेल्या बदलांमुळे, त्यांच्यावरती उपाययोजना करताना, त्याच्या अनुषंगाने पीक पद्धती, त्याच्या अनुषंगाने पीक उत्पादन ठरवताना कृषी क्षेत्रामध्ये आज मितीला एक बौद्धिक प्रकारची किंवा एक टॅलेंटची गरज आहे. म्हणूनही आपल्या सर्वांना स्कोप आहे. पेस्टिसाइड हजार्ड्स शास्त्रीय ज्ञान किंवा हे न वापरता अंदाजपंचे किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरनं जेव्हा आपण एखादं कीटकनाशक किंवा बुरशीनाशक वापरलं जातं आणि त्याचा अशास्त्रीय पद्धतीने वापर केल्यामुळे आपण आजकाल बघतो की अनेक प्रकारचे आजार हे नव्याने किंवा त्या पेशंटच्या संख्येमध्ये ही वाढ होत आहे. याही ठिकाणी टॅलेंटची गरज आहे. मित्रांनो, आपला भारत देश हा जगामध्ये दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. फळे भाजीपाला द्वितीय क्रमांकावर आहे. परंतु जर आपण बघितलं की आपल्याकडे असलेलं पशुधन किंवा फळबागा किंवा भाजीपालाखाली असलेली जमीन किंवा क्षेत्र एकरेज याचा जर विचार केला तर जगामध्ये अनेक देशांच्या सरासरीपेक्षाही आपलं प्रति एकर किंवा प्रति हेक्टर उत्पादन म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी ही कमी आहे. थोडक्यात जास्त रिसोर्सेस, जास्त संसाधनं वापरून आपल्याला पर युनिट यील्ड हे कमी मिळतंय. याही ठिकाणी काम करण्यामध्ये मोठा आणि भरपूर वाव आहे. फक्त भारत देशामध्येच न विचार करता अनेक देशांमध्ये तुम्ही ऐकून असाल की विशेषतः आफ्रिकेमध्ये वगैरे की जी ही मिडल ईस्ट कंट्रीज आहेत, ते हजारो एकर जमीन लीजनी घेतात आणि तिथे आज अन्नधान्य उत्पादन करत आहेत. परंतु अशा ठिकाणी मॅनेजमेंट करायला किंवा ज्या व्यक्तीला कृषीचं आवश्यक ज्ञान आहे अशा व्यक्तींना भारताबाहेर सुद्धा नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. आणि सर्वात शेवटी म्हणजे की जी आज 12वी सायन्स नंतर CET देतात आणि फार्मसी, इंजिनिअरिंग, लॉ, ॲग्रिकल्चर अशा विविध याच्यामध्ये पुढच्या पदवीसाठी तो ऑप्शन म्हणून ते निवडतात. परंतु ॲग्रिकल्चरमध्ये आज जरी संपूर्ण भारतामध्ये फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त ॲग्रिकल्चरसाठी जागा उपलब्ध आहेत, तरीसुद्धा महाराष्ट्रातील आजची स्थिती अशी आहे की 0.5%पेक्षाही कमी विद्यार्थ्यांना आज तिथे फक्त प्रवेश हे मिळू शकतात. यावरनं सुद्धा तुम्हाला ॲग्रिकल्चरमधल्या प्रॉस्पेक्टसची किंवा असणाऱ्या स्कोपची ही जाणीव होईल. एक सर्वसाधारणतः बघितलं आपण तर आपल्या भारतामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च नवी दिल्ली येथे जी शिखर संस्था आहे, त्याच्या आधारे किंवा त्या ICAR मार्फत विविध राज्यातील स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज किंवा सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, काही पूर्वेकडचे उत्तर पूर्वेकडची जी राज्य आहेत तिथे सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज आहेत आणि बाकी राज्यामध्ये या स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमार्फत ॲग्रिकल्चरच्या संबंधित ॲग्रिकल्चर एज्युकेशन असेल, ॲग्रिकल्चर रिसर्च असेल किंवा ॲग्रिकल्चर एक्सटेन्शन म्हणजे कृषी उच्च शिक्षण, कृषी संशोधन आणि कृषी विस्तार ही कामे ICAR मार्फत ICARच्या मान्यतेने भारतामध्ये विविध कृषी विद्यापीठांमार्फत ही कार्यक्रम चालवले जातात. याशिवाय आणखीन काही राज्यांमध्ये प्रायव्हेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीजसुद्धा ॲग्रिकल्चर एज्युकेशनचा कार्यक्रम हा राबवत असतात. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 4 कृषी विद्यापीठं आहेत.
हे सर्वसाधारणतः प्रत्येकाला माहिती असेल, परंतु आपलं ज्युरिडिक्शन किंवा आपल्या ह्याच्या बाहेरचं आणि त्या विद्यापीठांचं कार्यक्षेत्र हे आम्ही समोरच्या आपल्या स्लाईडवर आपल्याशी शेअर करतोय. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ MPKV राहुरी अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि त्यांच्या अखत्यारीत किंवा त्यांचं कार्यक्षेत्र हे 10 जिल्ह्यांपुरतं. डॉक्टर PDKV अकोला पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ विदर्भातील अकोला येथे युनिव्हर्सिटी हेडक्वार्टर आणि त्याच्या कार्यक्षेत्रातील जिल्हे. VNMKV परभणी किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मराठवाड्यामध्ये परभणी येथे आणि त्याच्या कार्यक्षेत्रातील जिल्हे. तसंच कोकण विभागासाठी डॉक्टर VS KKV किंवा डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे हेडक्वार्टर आणि त्याच्या अंतर्गत येणारे जिल्हे. हे सर्वसाधारणतः आपल्याला तुम्ही ज्यांनी कोणी प्रॉस्पेक्टस बघितलं असेल त्याच्यामध्ये M कोटा आणि U कोटा असं मेन्शन केलेलं आहे. विद्यापीठातील कार्यक्षेत्रामधनं 12वी उत्तीर्ण झालेला आणि त्या बाहेरनं उत्तीर्ण झालेला 70-30% याप्रमाणे त्यांच्या अलॉटमेंट होतं. मी जेव्हा ॲग्रिकल्चर म्हणतो तेव्हा ॲग्रिकल्चरमध्ये ज्या काही सर्व पदवी अभ्यासक्रम आहेत त्यांचा उल्लेख असतो, परंतु बोलताना कोणतीही व्यक्ती ही ॲग्रिकल्चर एवढं बोलली जाते. याला प्रमुख कारण जे आहे की बेसिक डिग्री आहे आणि ब्रिटिशांनी जेव्हा ही सर्वप्रथम ॲग्रिकल्चरल कॉलेजेस सुरू केली, पूर्ण भारतामध्ये 5 ठिकाणी सुरू केली होती. त्याच्यातील एक म्हणजे 1907 साली सुरू झालेलं पुणे येथील कृषी महाविद्यालय किंवा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर. त्यामुळे एक सर्वसाधारणतः ॲग्रिकल्चर डिग्री असाच एक म्हणण्याचा प्रघात आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील 4ही कृषी विद्यापीठांतर्गत BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, BSc फॉरेस्ट्री, BSc फिशरी सायन्स, BTech म्हणजे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, BTech फूड टेक्नॉलॉजी, BSc कम्युनिटी सायन्स, BTech बायोटेक्नॉलॉजी आणि BSc ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट या 9 प्रकारचे पदवी अभ्यासक्रम राबवले जातात. कंसामध्ये जे ऑनर्स दिले ते ऑनर्स या अर्थाने त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे जेव्हा मी आता मगाशी उल्लेख केला की 2017 पासून पूर्ण ॲग्रिकल्चरचे डिग्री प्रोग्राम हे प्रोफेशनल झाल्यामुळे तो ऑनर्स शब्द हा मध्ये आलेला आहे. जेव्हा या 9 डिग्री प्रोग्राम मी म्हणतो आणि ॲग्रिकल्चर सगळ्याला म्हटलं जातं, याला कारण काय आहे तर याच्यामध्ये काही एक कॉमन गोष्ट आहे की हे सर्व जे अंडर ग्रॅज्युएट डिग्री प्रोग्राम आहेत की ज्याला 12वी सायन्सचा विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतो आणि हे सर्व अभ्यासक्रम हे 4 वर्षाचे किंवा 8 सेमिस्टरचे आहेत. ॲग्रिकल्चरमध्ये सेमिस्टर पॅटर्न असतो. प्रामुख्याने सर्व पदवी अभ्यासक्रम, व्यवसाय, पुढील करिअर हे तो त्या 2 सेमिस्टरच्या माध्यमातून निश्चित करत असतो. आणि हे फक्त महाराष्ट्रापुरतंच नाही आहे, तर पूर्णपणे भारतामध्ये सुद्धा किंवा हा जो स्टुडंट रेडी प्रोग्राम आहे हा पूर्ण भारतामध्ये आहे. फक्त त्या राज्याच्या परिस्थितीनुसार तिथे वेगवेगळे प्रकारचे त्यांना प्रॅक्टिकल ॲप्रोचेबल प्रोग्राम ऑफर केले जातात त्या विद्यापीठांमार्फत. मुख्यतः ॲग्रिकल्चर डिग्री प्रोग्राम हा रेसिडेन्शियल कोर्स म्हणून ओळखला जातो. म्हणजे मी अपडाऊन करेल, जाऊन येऊन करेल, ओके ठीक आहे, त्या ज्या महाविद्यालय ज्या ठिकाणी आहे त्याच्या आसपास तुम्ही असाल तर कदाचित थोडंफार प्रमाणात शक्य आहे. परंतु या सर्व पदवीचा दररोजचा जो वेळ आहे त्यांचा थेअरी आणि प्रॅक्टिकल क्लासेसचा हा सकाळी 9 ते संध्याकाळ 5 पर्यंत हा त्यांचा वेळ आहे. याच्यावर तुम्ही कल्पना करू शकता की अपडाऊन. आणि याच्यात पुढे जाऊन मी सांगेल की प्रत्येक पदवीला तुम्ही जेव्हा विद्यापीठाची किंवा कृषी परिषदेच्या परीक्षा देता 80% अटेंडन्स हा तुम्हाला कंपल्सरी असतो. थोडक्यात हा रहिवासी किंवा रेसिडेन्शियल कोर्स म्हणून याची गणना होते. सर्व डिग्री प्रोग्रामचं मीडिया ऑफ इन्स्ट्रक्शन किंवा माध्यम हे इंग्लिश आहे. सर्व डिग्री प्रोग्रामचं इव्हॅल्युएशन की जे तुमचे मार्क असतात, जसे आता 12वीला तुम्हाला टक्केवारीमध्ये होते, CETचं हे पर्सेंटाईलमध्ये येतं, तसं इथे 10 पॉईंट सिस्टीम असते. त्याच्यानुसार तुमचं
या सर्व पदवीचं मूल्यांकन होत असतं. पासिंग तुम्ही ॲग्रिकल्चरच्या डिग्रीला पासिंग हे 50 मार्क्सला म्हणजे 100पैकी 50 मार्काला पासिंग असतं आणि त्याच्यातही परत थेरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही याच्यामध्ये स्वतंत्ररित्या पास व्हावं लागतं. म्हणजे थेरीमध्ये किमान 25 आणि प्रॅक्टिकलमध्ये किमान 25 आणि एकूण मिळून 50 अशा प्रकारे त्याचं विद्यार्थ्याचं हे मूल्यांकन होत असते. प्रोफेशनल डिग्री आत्ताच सांगितलं, उल्लेख केल्याप्रमाणे की व्यावसायिक दर्जा म्हणून या पदवीला मान्यता दिली आहे. अर्थात याचा फायदा तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला किंवा तुमचे काही बँकेमार्फत काही तुमचे प्रोजेक्ट्स फंडिंग्स याकरता हा भविष्यात निश्चितच होणार आहे. कारण याच वर्षी पहिली प्रोफेशनल डिग्रीची पहिली बॅच ही उत्तीर्ण झालेली आहे. परंतु दुर्दैवाने त्यांचेही शेवटचे 2 वर्ष या कोरोना महामारीमध्ये डिस्टर्ब झालेले होते. ॲडमिशन प्रोसेस जी 5 नोव्हेंबरपासून सुरुवात झालेली आहे. तर सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस या सर्व 9 प्रकारच्या पदवी अभ्यासक्रमांची किंवा 4ही कृषी विद्यापीठातील सर्व शासकीय किंवा नॉन एडेड कॉलेजेस, बिगर शासकीय मदतीची महाविद्यालय आणि सर्व 9 प्रकारचे पदवीचे अभ्यासक्रम ही एकच फॉर्म असतो आणि सेंट्रलाइज म्हणजे पूर्णपणे महाराष्ट्रातील जवळजवळ 170 कॉलेजेसची ही एकाच फॉर्ममध्ये आपल्याला म्हणजे मला हॉर्टिकल्चरला जायचं असेल तरी तोच फॉर्म आहे, ॲग्रीला जायचं तोच फॉर्म आहे, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटला जायचं असेल तोच फॉर्म आहे. आणि मुख्यतः जे 17पासून जे बदल झालेले आहेत तर 12वी सायन्सचे तुम्हाला फक्त पासिंग 50% ओपनसाठी आणि 45% हे रिझर्व कॅटेगरीसाठी. परंतु मेरिट लिस्ट जी तुमची लागते ती तुमच्या CETच्या परीक्षेच्या त्या मार्कावर आधारित ही मेरिट लिस्ट तयार होत असते. ज्या विषयामध्ये तुम्ही PCB घेता, PCM देता, काही विद्यार्थी दोन्ही देत असतात, ज्याच्यामध्ये जास्त मार्क आहेत ते ग्राह्य धरले जातात. किंवा तुम्ही JEEच्या स्कोअरवर सुद्धा अप्लाय करू शकता किंवा नीट जी मेडिकलसाठी कंपल्सरी आहे तिचं स्कोरिंगसुद्धा याच्यामध्ये ग्राह्य धरलं जातं. वेटेज आता जसं उल्लेख केला की CET पर्सेंटेज सपोज एक श व्यक्ती आहे किंवा श विद्यार्थी आहे त्याला 50% CETचं पर्सेंटेज आहे. त्याच्यामध्ये मेरिट लिस्ट तयार होताना मॅक्झिमम ह्या ॲग्रिकल्चरच्या सर्व पदवी अभ्यासक्रमांना पुढे ॲडिशनल वेटेज 20 पॉईंटपर्यंत वाढवू शकतो. त्याच्यातला सर्वात महत्त्वाचा आहे जर तुम्ही तुमच्या पालकांची हा शेतकरी असतील आणि तो 7-12 त्याच्यामुळे तुमचे 12 पॉईंट्स हे वाढतात. व्होकेशनल ऑप्शनल सब्जेक्ट्स असतात जसं की क्रॉप सायन्स आहे, ॲग्रिकल्चर सायन्स आहे, ॲग्रिकल्चर प्रोडक्शन आहे, डेअरी सायन्स आहे, हॉर्टिकल्चर आहे. या वेगवेगळ्या पदवींना प्रत्येक पदवीला कुठली ऑप्शनल सब्जेक्ट चालत नाही, परंतु त्या पदवीच्या ह्याच्यानुसार तुमचे 10 पॉईंट हे वाढतात. परंतु कमाल मर्यादा किंवा मॅक्झिमम लिमिट हे 20 असल्यामुळे 12 अधिक 10 22 न होता ते 20च पॉईंट होतं. एखाद्याकडे फक्त 7-12च आहे तर त्याला समजा क्रॉप सायन्स किंवा तसा व्होकेशनल सब्जेक्ट नाही घेतलेला त्यांनी 12वीला तरी बाकीच्या याच्यामध्ये जसं की NCC आहे, स्पोर्ट्स आहे किंवा डिबेट इलोकेशन तुमचे कॉम्पिटिशनच्या त्या लेवलचे सर्टिफिकेट्स आहेत त्याचेसुद्धा 2 पॉईंट्स 3 पॉईंट्स हे वेटेज वाढतात. कुठल्या डिग्रीला कुठल्या प्रकारचं ऑप्शनल किंवा व्होकेशनल सब्जेक्ट चालतो याचे तुमच्या माहिती पुस्तिकेत किंवा प्रॉस्पेक्टसमध्ये पूर्णपणे त्या डिग्रीनुसार त्याची माहिती उपलब्ध आहे. त्यानंतर सर्व माहिती आहे की प्रत्येक महाविद्यालय म्हणजे घटक महाविद्यालय असेल किंवा नॉन एडेड महाविद्यालय असेल प्रत्येक ठिकाणी याच पद्धतीने सीट अलॉटमेंट होतात. वेगवेगळ्या कास्टसाठी जे काही रिझर्वेशन्स आहे तो तक्ता या ठिकाणी दिलेला आहे. तर
याच्यामध्ये कास्ट वाईज आहेत आणि प्लस मागील वर्षापासून EWS इकॉनॉमिकल विकर सेक्शन याच्यासाठी 10% या ओव्हर अँड अबाव जागा दिल्यात. फ्रीडम फायटरसाठी म्हणजे फ्रीडम फायटरच्या मुलांसाठी 2% वेटेज दिलेलं आहे. हँडिकॅपसाठी 5%, डिफेन्स पर्सन एक सर्व्हिसमन असेल त्याच्यासाठी 2% जागा राखीव आहेत. प्रोजेक्ट अफेक्टेड म्हणजे आपली शेतजमीन ही सरकारी कुठल्या धरण क्षेत्रामध्ये किंवा सरकारी एखाद्या प्रकल्पाकरता जर ती गेलेली असेल आणि त्या प्रकारचं सर्टिफिकेट असेल तर 4% जागा राखीव आहेत. ज्यांचं उत्पन्न म्हणजे शेती आहेच परंतु शेती हेच मुख्य उत्पन्न आहे त्यांच्यासाठी ओपन एजी म्हणून एक कॅटेगरी येते. 6% जागा रिझर्व आहेत. मुलींसाठी 30% आणि जी गेले महाराष्ट्रामध्ये मागच्या 10 वर्षापैकी 3 वर्ष नाही आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासाठी 2% आणि ऑर्फन चिल्ड्रन यांच्यासाठी 1% असे टोटल 60% रिझर्वेशन ह्या ॲग्रिकल्चर ॲडमिशनमध्ये किंवा तुमचे जेव्हा कॅप राऊंड फर्स्ट राऊंड 2 जेव्हा मेरिट डिक्लेअर होतं तर हे सगळं रिझर्वेशन कन्सिडर करून मेरिट लिस्ट किंवा तुम्हाला सीट्स या अलाउड होतात. साधारणतः एक माहितीकर्ता म्हणून की कॉमन डॉक्युमेंट्स म्हणजे इरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट रिझर्वेशन, इरिस्पेक्टिव्ह ऑफ फ्रीडम फायटर, इरिस्पेक्टिव्ह ऑफ स्पोर्ट वेटेज एक साधारणतः सर्वांसाठी आवश्यक काय आहेत की डोमेसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. रहिवासी दाखला की महाराष्ट्र राज्याचा मी रहिवासी आहे. MSCAT किंवा JEE किंवा नीटचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, SSC मार्कशीट आणि तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा LC आणि जर जमीन असेल तर 7/12 उतारा याच्यातले जे काही डिटेल्स आहेत याच्यामध्ये काही समजा बदल असतील तर या व्यतिरिक्त तुमची एखादी 12वीची परीक्षा पण समतुल्य असेल तर त्याच्यासाठी काय कागदपत्र आवश्यक आहे त्याची माहिती पुस्तिकेत संपूर्ण माहिती डिटेल्स हे दिलेले आहेत. ॲक्च्युली फॉर्म भरताना आपल्याला ह्या सर्व गोष्टी मार्क्स त्याच्यामध्ये भरावे लागतात आणि ॲडिशनल वेटेजचा फायदा घेण्यासाठी किंवा रिझर्व सीटसाठी काय डॉक्युमेंट्स आहेत तर कास्ट सर्टिफिकेट बरोबर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, EWSसाठी उत्पन्नाचा दाखला की जो तहसीलदारकडून घेतला जातो ओपन कॅटेगरीसाठी. त्याशिवाय जे मी मगाशी उल्लेख केला ॲग्रिकल्चरिस्ट, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, फ्रीडम फायटर्स, NCC गेम्स, स्पोर्ट्स, डिबेट, essay, इलोकेशन या सर्व याच्यामुळे तुमचे वेटेज वाढतात. त्याच्यासाठी जे काही कागदपत्र आहेत ते कोणत्या मिनिमम कुठल्या अधिकाऱ्यांनी ती साक्षर त्यांनी सर्टिफाय केलेली असते त्याचे पण डिटेल्स प्रॉस्पेक्टसमध्ये आहेत की ज्याला हा मुद्दा लागू होतो त्याने कृपया प्रॉस्पेक्टसमध्ये पाहावे. इंटेक आणि फीज मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे की साधारणतः महाराष्ट्रामध्ये 170हून जास्ती आज या 9 पदवीचे अभ्यासक्रम गव्हर्नमेंट एडेड कॉलेजेस आणि नॉन ग्रँट कॉलेजेस मार्फत राबवले जातात. जर आज 4ही कृषी विद्यापीठातील एडेड कॉलेजेसचे आपण बघितले तर 9 डिग्री प्रोग्राममध्ये 2927 सीट्स आहेत आणि साधारणतः फी त्या पदवीनुसार थोडीफार बदलू शकेल कारण प्रॉस्पेक्टसमध्ये टर्म फर्स्ट आणि टर्म सेकंड असा उल्लेख केलेला आहे परंतु साधारणतः वर्षाला 25,000 रुपये फी आहे. नॉन ग्रांटेड जे कॉलेजेस आहेत त्यांची टोटल इंटेक कॅपॅसिटी ही 12,410 आहे आणि फी ही प्रत्येक आता हे प्रोफेशनल पदवी अभ्यासक्रम असल्यामुळे प्रत्येक महाविद्यालयाची फी ही वेगळी आहे सर्वसाधारणतः परंतु 50,000 ते 80,000 प्रतिवर्ष याप्रमाणे बहुतेक महाविद्यालयांची फीज आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने फूड टेक्नॉलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी यांच्या फीज मात्र साधारणतः लाखाच्या वरती आहेत.
बाकी सर्व पदवींच्या ह्याची पण माहिती प्रत्येक कॉलेज वाईज प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेली आहे. या व्यतिरिक्त एडेड कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेजेस जे आहेत तिथे साधारणतः 10 ते 15% ICR कोटा असतो की ज्याचे ॲडमिशन्स हे ICR मार्फत केले जातात. नॉन एडेड कॉलेजचे जे काही सीट्स आहेत टोटल सीट्स त्या प्रत्येकामध्ये 80% जागा ह्या कॅप राऊंड थ्रू भरल्या जातात आणि 20% जागा हा इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा ज्याला आपण बोली भाषेमध्ये मॅनेजमेंट कोटा म्हणतो तशा असतात. म्हणजे एखाद्या कॉलेजची जर 100 इंटेक कॅपॅसिटी असेल तर 80 जागा ह्या मेरिटनी कॅप राऊंडनी भरल्या जातात. तर 20% जागा म्हणजे 20 जागा ह्या इन्स्टिट्यूशन लेवलला ह्या भरल्या जातात. प्रत्येकासाठी आवश्यक आहे, परंतु भले मॅनेजमेंट कोट्यातलं जरी ॲडमिशन असेल तरी फॉर्म भरणे हे प्रत्येकाला कंपल्सरी आहे. फीज ऑफ नॉन एडेड कॉलेज डिफर्स फ्रॉम कॉलेज टू कॉलेज आताच मी उल्लेख केला. 2 टर्म ज्या असतात मी आता आधी सुरुवातीला जो उल्लेख केला की 8 सेमिस्टर 4 वर्ष किंवा 8 सेमिस्टर पॅटर्न असल्यामुळे प्रत्येक सेमिस्टरला किंवा त्या 2 हप्त्यामध्ये ह्या प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट कॉलेजची जी काही फी असेल ती 2 हप्त्यामध्ये विभागली जाते. स्टुडंट ॲडमिटेड थ्रू कॅप राऊंड आर एलिजिबल फॉर स्कॉलरशिप्स फ्रॉम सोशल वेलफेअर डिपार्टमेंट. समाज कल्याण विभागामार्फत ज्या काही कास्ट वाईज स्कॉलरशिप्स उदाहरणार्थ SC आणि ST कॅटेगरीसाठी 100% स्कॉलरशिप शासन प्रतिपूर्ती करतं. फी सर्वांना ही समानच असते, परंतु OBC 50% शासन प्रतिपूर्ती करतं. या अनुषंगाने जे काही समाज कल्याण विभागाचे जी नियमावली आहे आणि तो विद्यार्थी ते आवश्यक त्याचे सर्टिफिकेट्स कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट जर असतील तर तो या स्कॉलर कॅप राऊंडमधनं ज्या काही ॲडमिशन्स होतात त्याच्यासाठी तो पात्र होतो. इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा मॅनेजमेंट कोटा याकरता मात्र आपणास कोणत्याही प्रकारचे स्कॉलरशिप देय होत नाहीत. अर्थात ही तुमची ॲडमिशन किंवा ह्याच्यानंतर ॲडमिशन एकदा कन्फर्म झाल्यानंतर ते कॉलेजमधूनच तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे असतात. आत्ता सध्या आपण लक्ष प्रवेश प्रक्रियेवर, परंतु साधारणतः 80,000 वगैरे फी म्हटल्यानंतर की सर्व प्रकारच्या शासकीय स्कॉलरशिपचा लाभ आपल्या विद्यार्थ्यांना होत असतो. हा माझा त्यामागे सांगण्याचा उद्देश होता. बहुतेक जण वेबसाईटला जाऊन आले असेल www.mahacet.org याच्यावर 5 नोव्हेंबरपासून ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशनचे फॉर्म भरण्याचं काम हे सुरू झालेलं आहे. तर ऑनलाईन पद्धतीनेच फॉर्म भरायचा आहे. नॉर्मल सिच्युएशनमध्ये सुद्धा ॲग्रिकल्चरच्या ॲडमिशन कॅप पद्धतीने किंवा सेंट्रलाइज पद्धतीनेच आणि ऑनलाईन पद्धतीनेच होत होत्या. तसंच याही वर्षी त्या होत आहेत. महाराष्ट्र CET सेलतर्फे या सर्व प्रवेश प्रक्रिया राबवल्या जात आहेत. त्याच्यामध्ये आपण एक 3 टप्पे किंवा 3 महत्त्वाचे भाग करता येतील आपल्याला. ऑनलाईन आपल्याला फॉर्म भरायचा आहे, ज्याच्यामध्ये तुमची स्वतःची माहिती, पालकांचं नाव, माहिती, 10वी 12वीचे मार्क्स आणि हे तिथे तुम्हाला भरायचे आहेत सगळे. त्यानंतर जसं की आता उल्लेख केला की 7-12 असेल तर 12 पॉईंट्स वाढत आहेत. तर असे काही डॉक्युमेंट्स आहेत किंवा एखादा विद्यार्थी रिझर्व कॅटेगरीमध्ये असेल तर त्याची कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट या पद्धतीने ते आपल्याला अपलोड करायचे आहेत. आणि शेवटचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अपेंडिक्स भाग आहे, म्हणजे आता आपल्या स्वच्छतेच्या सवयी असतील, क्लिनलीनेस हॅबिट्स, किंवा जी काही कागदपत्र ही काही तुम्हाला कोणाकडनं अटेस्टेड करून आणायची नाही आहे, तर ती सेल्फ अटेस्टेड या प्रकारातली असल्यामुळे जी काही कागदपत्र मी अपलोड करतोय ती सर्व ही सत्य आहेत किंवा ट्रूथ आहेत ही आपण स्वतःच त्याच्यावर डिक्लेअर करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही प्रॉस्पेक्टसमध्ये ही शेवटी सगळ्या हा अपेंडिक्सचा भाग दिलेला आहे. म्हणजे ऑनलाईन सगळी माहिती भरणे, त्यानंतर जी काही कागदपत्र आपल्या प्रवेशाच्या दृष्टीने आवश्यक आहेत ती अपलोड करणे स्कॅन करून. त्याचीसुद्धा त्यांनी नियमावली दिली आहे की हे सर्व कागदपत्र तुम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये दिलेत. फोटोग्राफ किंवा सही जी अपलोड करायची
ती JPG फॉर्ममध्ये चालू शकेल. त्याच्यामध्ये त्यांनी प्रमुख सूचना अशी दिलेली आहे, कारण तुम्ही जेव्हा अपलोड करता तेव्हा तुम्ही ओपन करून बघू शकता. ही सर्व डॉक्युमेंट्स ही वाचण्यायोग्य रीडेबल असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे तेवढ्या KB आणि स्पष्टपणे ती स्कॅन झालेली आहे ही प्रत्येकाने खात्री करणं गरजेचं आहे. अन्यथा डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे आणि नंतर मात्र तुमचं रिजेक्ट लिस्टमध्ये नाव जातं आणि ग्रीव्हन्सेसमध्ये मग पुन्हा तुम्हाला ती कागदपत्र अपलोड करावी लागतात. तर ही डॉक्युमेंट्स अपलोड करण्यापूर्वी आपण स्वतः ती ओपन करून रीडेबल आहेत की नाही याची नक्की खात्री करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणारा गुरुवार जो आहे, आज 15 नोव्हेंबर आहे आणि 18 नोव्हेंबर संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत आपण हा ऑनलाईन फॉर्म भरू शकतो. याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्सला त्यांनी काही पर्याय दिलेले आहेत. काही ठिकाणी अफिडेविट तुम्हाला द्यायचं आहे की जसं की वडिलांकडनं नाही शेती, परंतु आईकडनं त्या आजोबांकडनं समजा ती शेती असेल तर काय प्रकारचं एक ॲफिडेविट करायचे आणि लोड करायचे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अप्लाय केलं आहे परंतु अजून अद्याप तुमच्या ताब्यात नाही आहे, तर त्याच्यासाठी काय अपलोड करायचे. अशा प्रकारे काही ठराविक कन्सेशन्स तुम्हाला हे दिलेले आहेत. त्याची सविस्तर माहिती पुस्तिकेत उपलब्ध आहे. सर्वसाधारणतः तुम्हाला जेव्हा मी आत्ता सांगितलं की कॉलेज पूर्ण भरलेले आहेत, तुम्ही ज्यांनी भरलेले आहेत त्यांच्याही लक्षात आलं की 9 डिग्री प्रोग्रामचा पॅरलल तुम्हाला नाव येत असतं आणि प्रत्येक कॉलेजचे कोड नंबर MCRने जे दिलेले कोड नंबर्स आहेत ते तिथे तुम्हाला भरायचे असतात. ते थोडक्यामध्ये तुमचे प्रेफरन्सेस आहेत. उदाहरणार्थ कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर शिवाजीनगरचं जे आहे 11-101 किंवा कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर दापोली 12-118 या पद्धतीने, किंवा आमचं कॉलेज जे आहे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट 18-198 हे तुम्हाला तिथे कोड भरणं त्या कॉलेज वाईज हे आवश्यक आहे. तर या अनुषंगाने तुम्ही ती सर्व माहिती तिथे अपडेट करायची आहे. फॉर्म भरताना किंवा तो सबमिट करण्यापूर्वी की काही गोष्टी बऱ्याचदा आमच्याकडे विद्यार्थी येतात, मागचा जो अनुभव आहे किंवा प्रत्येक कॉलेजेसला हा थोडाफार फरकाने अनुभव येत असतो की काही बरेच जण येतात आम्हाला प्लेन BSc ॲग्री करायचं आहे, असे काहीतरी नवीन ते पदवी शोधून काढत असतात. तर ह्या ॲग्रिकल्चरमधल्या एक जनरली आपण म्हणतो सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर, तसे हे 9 वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे स्वतःचे एक काहीतरी स्पेशलायझेशन असलेले डिग्री प्रोग्राम आहेत. परंतु ॲप्लिकेशन फॉर्म मात्र हा एकच आहे. जर तुम्ही बाहेर जाऊन इंटरनेट कॅफेमधनं किंवा तसं भरणार असाल फॉर्म, तर ज्या विद्यार्थ्यांनी CET परीक्षा दिली आहे, काही विद्यार्थी CET देत नाहीत परंतु नीट किंवा JEE दिलेली असते, तर ज्यांनी CET दिली त्यांना फक्त नेट कॅफेवाल्याचे काही चार्जेस असतील तेवढेच द्यावे लागतील. JEE नीटवाल्यांना फक्त मात्र ती ॲडमिशन प्रोसेसची फी द्यावी लागेल. सर्वात दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की फॉर्म भरल्यानंतर जे काही डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन केलेले आहेत ते कुठल्याही प्रकारे पोस्टनी किंवा कुरिअरनी ना MCR ना CET यांच्याकडे तुम्हाला पाठवायचे. सर्वात महत्त्वाचं, एक विद्यार्थी हा एकच फॉर्म हा त्याचा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे काहीतरी चूक झाली किंवा काय झालं तर अशा वेळेस, आणि एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला फक्त कॉलेजचे प्रेफरन्सेस हे 18 तारखेपर्यंत हे मात्र तुम्हाला चेंज करता येतात. 1 नंबरचा 3 नंबरला घेऊ शकता किंवा नवीन एखादं तुम्हाला ॲड करायचं असेल तर तेही तुम्ही ॲड करू शकता. म्हणून बी सिलेक्टिव्ह वाईल गिविंग दी कॉलेज कोड. थोडक्यामध्ये जर मी ॲप्लिकेशन देतो आहे आणि मला एखाद्या ठिकाणी जर मी जाणार नसेल किंवा एखाद्या पदवीला जर मी प्रवेश घेणार नसेल तर त्या कॉलेजचा कोड हा तुम्ही
देण्याचं टाळावे, किंवा तुम्ही फॉर्म भरताना प्रेफरन्स देताना तुम्ही हाही विचार करणं गरजेचं आहे की माझं साधारणतः CET स्कोअर काय आहे, हाही विचार तुम्ही नक्की तो फॉर्म भरताना करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मगाशी मी साधारणतः पोझिशन दाखवली की साधारणतः 2800 जागा ह्या गव्हर्नमेंटच्या आहेत, बाकीच्या उर्वरित जवळजवळ 12,300 जागा किंवा 12,200 जागा ह्या नॉन एडेड कॉलेजमधल्या आहेत. तर राऊंड कॅप राऊंड हे फक्त 3च होत असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये नंबर लागण्याच्या दृष्टीने तुम्हाला ही माहिती असणं गरजेचं आहे. तसंच असं म्हणजे जनरल प्रोसिजर जी आहे पूर्णपणे, म्हणजे फॉर्म भरणे ते शेवटी कॉलेज सुरू होणे, ॲडमिशन घेण्यानंतर काय काय साधारणतः टप्पे होतात. तर सर्वप्रथम म्हणजे 18 तारखेपर्यंत तुम्हाला प्रवेश अर्ज हा भरायचा आहे. त्यानंतर एक कच्ची मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते वेबसाईटवरच. त्यानंतर त्याच्यामध्ये काही हरकती असतील, कोणाची काही माहिती चुकीची झालेली असेल तर ग्रीव्हन्सेस म्हणजे आपल्या थोडक्यात तक्रार, ती पण आपण ऑनलाईन जी काही कागदपत्रांची किंवा याची पूर्तता राहिलेली असेल ती तुम्ही दाखल करायची असेल. त्याच्यासाठी 2 ते 3 दिवस तुम्हाला दिलेले असतात. या सर्व गोष्टींचं किंवा याचं वेळापत्रक हे त्या वेबसाईटवर उपलब्ध आहे की शेवटची तारीख काय, पहिली मेरिट लिस्ट, कच्ची मेरिट लिस्ट कधी लागणार आहे. त्यानंतर 1-2 दिवसांमध्ये ग्रीव्हन्सेस क्लिअर केल्यानंतर तुमची मेरिट लिस्ट तयार झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट आला होती आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी पहिल्या राऊंडच्या सीट्स या अलाउट होतात. त्याच्यानंतर 1-2 यावेळेस त्यांनी प्रत्येक राऊंडला फार कमी अवधी दिलेला आहे, प्रत्येक 2 दिवसाचाच अवधी आहे, मध्ये 1 दिवसाचा गॅप. त्यानंतर राऊंड 2 त्यालाही 2 दिवस असतात. त्या 2 राऊंड झाल्यानंतर हा मॅनेजमेंट कोटा किंवा इन्स्टिट्यूशन कोटाच्या राऊंडचे ॲडमिशन्स या त्या कॉलेजवर, ह्या फक्त नॉन एडेड कॉलेजेस म्हणजे जे काही गव्हर्नमेंट सोडून इतर जे कॉलेजेस आहेत त्यांच्याकरता हा लागू आहे. त्याच्यानंतर 3रा राऊंड होतो कॅप राऊंड, आणि अशा पद्धतीने ह्या 3ही राऊंडमधनं ज्या काही जागा रिक्त राहतात त्याकरता शेवटी स्पॉट राऊंड म्हणजे जागेवर प्रवेश फेरी, त्या कॅटेगरीनुसारच स्पॉट राऊंडचे सुद्धा ॲडमिशन्स होत असतात. आणि साधारणतः सेकंड राऊंड झाल्यानंतरच तुमचं प्रथम सत्राचं कामकाज हे सुरुवात होत असते. आता ह्या बऱ्याचशा गोष्टी मी प्रॉस्पेक्टसमधून दिल्यात, परंतु त्यातली 100 पानं वाचताना बराच वेळा गोंधळ होतो किंवा आपल्याला फारसं लक्षात येत नाही. त्या दृष्टीने या काही महत्त्वाच्या ज्या आहेत त्या फक्त मी इथं हायलाईट करायचा प्रयत्न केला आहे. आत्ता जो मी सांगितला तुम्हाला फ्लो चार्ट किंवा ॲप्लिकेशन भरणे ते कॉलेज सुरू होणे, याच्यातले काय काय टप्पे आहेत तो बघा, असं त्यांनी प्रॉस्पेक्टसमध्ये मेन्शन केलेलं आहे. सर्व प्रकारचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स हीच तुम्हाला तिथे सादर करायची आहेत. कुठल्याही प्रकारचं डुप्लिकेट डॉक्युमेंट जर केलं, कारण ही सर्वसाधारणतः प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर सपोज तुमचा सेकंड राऊंडला कुठल्या एखाद्या कॉलेजला नंबर लागला तर ही डॉक्युमेंट्स जी तुम्ही अपलोड केलेली आहे तर ती प्रत्यक्षात त्या कॉलेजवर घेऊन तुम्हाला हार्ड कॉपी तर तिथे उपस्थित राहावं लागतं ॲडमिशन घेण्याकरता, आणि तिथे ती कॉलेजमार्फत त्या कार्यालयामार्फत ही व्हेरीफाय केली जातात. आणि ॲडमिशन प्रोसेस संपल्यानंतर ही ॲडमिशन रेग्युलेटरी अथॉरिटी मुंबई इथे सर्व परत यांची एलिजिबिलिटी करण्यासाठी हे पाठवले जातात. त्यामुळे या कुठल्याही ह्याच्यामध्ये
जर काही गडबड झाली असेल तर ती ॲडमिशन तुमची ही कॅन्सल होते. हे आता सांगितलेला प्रॉपर ॲडमिशन शेड्यूल. त्याच्यानंतर पर्सनल अकॅडमिक इन्फॉर्मेशन इन ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म अवेलेबल ऑन वेबसाईट ug.agriadmission.in. ह्याच्यामध्ये जसं की यांनी परत दिलेलं आहे की कॅन्डिडेट शुड स्कॅन हिज हर सिग्नेचर, पासपोर्ट साईज फोटो अँड ओरिजिनल कॉपीज ऑफ ऑल नेसेसरी डॉक्युमेंट्स. याचे सगळे तुम्हाला स्कॅन करून हे त्या फॉर्मसोबत तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्याच्यासाठी काय केबीचं किंवा कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्या सूचना UG ॲग्री ॲडमिशन्सवर तुम्हाला उपलब्ध आहेत. 3 वेबसाईट तुम्हाला ते प्रॉस्पेक्टच्या सुरुवातीलाच दिसेल. UG ॲग्री ॲडमिशन्स केलं तरी तिथेच जाल, CET म्हटलं तरी तिथेच जाल, किंवा NCRच्या वेबसाईटवरनं पण तुम्ही सेम साईटला जाऊ शकतो. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे स्कॅन अँड अपलोड डॉक्युमेंट्स हे वाचता येण्यासारखे असतात. जर ते तशा प्रकारे जर नसतील, ब्लर झालेले जर ते असतील, तर ते कदाचित तुमचं ॲप्लिकेशन हे रिजेक्ट होऊ शकतं. फोटो अपलोड करायचा आहे. सर्व कार्य झाल्यानंतर तुम्हाला सबमिटचं ऑप्शन आहे. आधी तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट, पहिली माहिती भरली, दुसरी माहिती भरली की सेव्ह नेक्स्ट असं ऑप्शन येतं. त्याच्यातनं परत तुम्हाला काही सबमिट करण्यापूर्वी एडिट करायचं असेल तर तुम्ही बॅकला पण येऊ शकता. आणि सगळं शेवटी खात्री झाल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन हे सबमिट करायचं आहे. एकदा तुम्ही ते अपलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल करता येत नाही. कारण तुमचं जेव्हा ॲडमिशन किंवा एखादं कॉलेज तुम्हाला अलॉट होतं त्यावेळेस तुमच्या त्या ॲप्लिकेशन त्या लॉग इन ID मधनं, कॉलेजच्या लॉग इन ID मधनं तोच ॲप्लिकेशन फॉर्म हा ओपन केला जातो. डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले जातात आणि ते करेक्ट असतील तर त्यावेळेस तोच फॉर्म तुमचा ॲडमिशन म्हणून फक्त त्याच्यावर ॲडमिटेडचा तो कन्सर्न अथॉरिटी DG NCRचा अथॉरिटी म्हणून शिक्का असतो. म्हणून त्याच्यामध्ये भरतानाच ही काळजी घ्यायची आहे. जी मगाशी मी सांगितलं की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट 18 मला वाटते 22 का काय तारखेला त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यानुसार कच्ची गुणवत्ता यादी किंवा प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. प्रत्येकाने ती ऑनलाईन पद्धतीने तुमच्या लॉग इन ID पासवर्ड वापरून ती चेक करायची आणि त्याच्यामध्ये आपलं नाव, आपली काय कॅस्ट कॅटेगरी, मार्क्स, वेटेज हे बरोबर आले आहेत की नाही याची खात्री करायची. जर समजा ते संपूर्ण बरोबर असेल तर तुम्ही फायनल मेरिट लिस्टची वाट बघायची. किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला काही चुकीच्या गोष्टी किंवा अशा झालेल्या वाटत असतील तर तिथे फक्त ती जी काही रिक्वायर्ड सर्टिफिकेट आहे त्याच्या स्कॅन कॉपी तुम्हाला प्रूफ म्हणून तिकडे तुमचं लॉग इन ID आणि पासवर्ड वापरून त्या परत CET सेलला तुम्हाला पाठवायचे आहेत. जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही किंवा जो फॉर्म भरलेला आहे त्याच्यामध्ये कदाचित हे वाचता येत नाही, 7-12 5 वर्षापूर्वीचं चुकून अपलोड झालेलं आहे, अशा काही गोष्टी जर असतील तर तेवढेच फक्त बदल, म्हणजे तुम्हाला मागच्या 2 वर्षातून 7-12 तो अपलोड करते. परंतु तिथे तुम्ही 12 पॉईंट हे वेटेज हे कन्सिडरच केलेलं नाही आहे. म्हणजे 7-12 तिथे जोडलाच नव्हता. आणि आत्ता जर तुम्ही तो जोडता म्हणला तर त्या प्रकारचे बदल मात्र तिथे होऊ शकत नाहीत. त्या वेबसाईटवरच तुम्हाला पूर्णपणे ॲडमिशन म्हणजे फर्स्ट राऊंड कधी, सेकंड राऊंड कधी तो दिलेला आहे. त्याच्यानुसारच तुम्हाला CET सेलकडनं मेसेज येतो तुमच्या नंबरला किंवा कन्सर्न कॉलेजकडनं ज्या ठिकाणी नंबर लागला असेल तिकडनंही कॉल येऊ शकतो. कॅन्डिडेट हुज नेम ॲपियर अलॉटमेंट शॅल कलेक्ट लॉग इन ID मधनं जाऊन तुम्हाला अलॉट झालं की
त्याच्यावर तुमचं प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर असतं. प्रोव्हिजनल याच्याकरता की जोपर्यंत तुमचे डॉक्युमेंट्स आणि ते व्हेरीफाय होत नाहीत तोपर्यंत ते कन्फर्म ॲडमिशन होत नाही. आता ह्याच्यातनं ह्या सगळ्या गोष्टी, जवळजवळ सगळ्या गोष्टींचा उल्लेख तुमच्या प्रॉस्पेक्टसमध्ये, डॉक्युमेंट्सची संपूर्ण वेगळी यादी आहे. कॉलेज कोड, प्रत्येक कॉलेजची फीज, इनटेक कॅपॅसिटी, तिथे असणारी कन्सर्न अथॉरिटी म्हणजे प्रवेश प्रक्रिया राबवणारी तिथले प्राध्यापक, त्यांचे सर्वांचे फोन नंबर सहित, ईमेल आय डी सहित ही माहिती वेगवेगळी वेबसाईटवर अवेलेबल आहे. बऱ्याचदा आपण नेट कॅफेवाला किंवा तो जे काही सांगेल त्या पद्धतीने फॉर्म भरत असतो. तर माझी परत आपल्या सर्वांना एक विनंती आहे की जरूर 100 पाणी ते आहे. जरी फॉर्म भरलेला असेल तरी पुढच्या प्रक्रियेकरता, कारण तुम्हाला राऊंड फर्स्टला गेल्यानंतर फ्रीज आणि फ्लोट अशा प्रकारचे ऑप्शन्स आहेत, तर त्यावेळेसही बऱ्याचदा कन्फ्युजन होत असतं. तर मराठी भाषेमध्ये सुद्धा माहिती पुस्तक उपलब्ध आहे. तर त्याची हार्ड कॉपी म्हणजे त्याची प्रिंटआउट ही तुम्ही तुमच्याजवळ नक्कीच ठेवा. याही अनुषंगाने जरी माहिती असली तरी आपल्या जवळपासच्या, आपल्या तालुक्यातल्या, शेजारच्या तालुक्यातल्या एखाद्या ॲग्रिकल्चर किंवा ॲग्रिकल्चर रिलेटेड जी काही कॉलेजेस आहेत, कारण परीक्षा सिस्टीम, पदवी हे सर्वसाधारणतः प्रत्येकाचं हे कॉमन आहे. फक्त अभ्यासक्रम थोड्याफार प्रमाणात किंवा स्पेशलाइज असल्यामुळे तो पदवी हे पण मूल विद्यापीठाचे जे नियम आहेत, ॲडमिशनचे जे नियम आहेत, एक्झामिनेशनचे जे नियम आहेत, ते सर्व पदवी अभ्यासक्रमांना सारखेच असतात. कॉलेज प्रेफरन्स कोड देताना आत्ताच उल्लेख केला की तुमचं मेरिट विचारात घ्या. ज्या पदवीला किंवा ज्या ठिकाणी तुम्ही जाणार आहात तेच प्रेफरन्सेस द्या. विनाकारण जिथे तुम्ही ॲडमिशन तिथे नंबर लागला आणि ते तुम्ही जर कॅन्सलच करणार असाल असे प्रेफरन्स शक्यतो देण्याचे टाळा. कारण फॉर्म भरताना आत्ता मी जो उल्लेख केला की एक विद्यार्थी आला होता आणि म्हणे की मला प्लेन BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर शक्यतो प्रत्येक ठिकाणी एका डिसिप्लिनचं एकच कॉलेज असतं. काही ठिकाणी मात्र तुम्हाला ते एकाच कॅम्पसमध्ये 3-4 डिग्री प्रोग्रामचे कॉलेजेस असतात. कारण प्रत्येक कॉलेजेससाठी 100 एकर जमिनीची मान्यता त्या विद्यापीठाला लागत असल्यामुळे शक्यतो एकाच कॅम्पसमध्ये खूप जास्त प्रकारचे डिग्री प्रोग्रामचे कॉलेजेस नसतात. आत्ता सांगितल्याप्रमाणे की ॲग्रिकल्चरचा जो स्कोप आहे तो सर्वच पदवीला समानच आहे. म्हणजे ॲज अ ॲग्रिकॉस म्हणून प्रत्येक पदवीला तो ॲग्रिकल्चरचा स्कोप मिळतो. परंतु एक ॲडिशनल बायोटेक्नॉलॉजी जर असेल तर बायोटेक्नॉलॉजीचा एक विशेष किंवा स्पेशल स्कोप आहे, तो त्या पदवीधारकांना मिळत असतो. हॉर्टिकल्चरचा त्यांना मिळतो, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग त्यांना मिळत असतो. आणि स्पेशल जो स्कोप आहे ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंटवाल्यांना, की ह्या प्रत्येक पदवीचा एक स्वतःचा असा स्कोप आणि कॉमन सगळ्यांना हा ॲग्रिकल्चरचा स्कोप हा असतोच असतो. आणि सर्वसाधारणतः 15,000 जागेच्या अगेन्स्ट म्हणजे मागचा जो काही इतिहास सांगतो 50,000हून जास्त अर्ज दरवर्षी हे येत असतात. तर त्यामुळे ॲग्रिकॉस होण्याची एक तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळो ही एक सदिच्छा, माझी गुडविल या ठिकाणी मी व्यक्त करतो. कारण संधी ही फक्त 0.5% किंवा टोटल जे ह्याच्यातनं किंवा फॉर्म भरण्यामध्ये साधारणतः एका सीटसाठी 5 ॲप्लिकेशन ही सर्वसाधारणतः परिस्थिती असते. त्यामुळे मी तुम्हाला सर्वांना ॲग्रिकॉस होण्यासाठी शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वजण या आपल्या छोट्या वेबिनारमध्ये सहभागी झाला याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करतो. तसेच शिवनेरी ग्रामीण आणि कृषी विकास संघटना, जुन्नर आंबेगाव तालुका, पुणे जिल्हा, ही जी कृषी पदवीधरांची संघटना आहे, त्यांनी हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि सर्व प्रकारची तांत्रिक सेवा सुविधा
ही DSPM ग्रुप यांच्यातर्फे देण्यात आली. मी त्यांचंही आमच्या ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट कॉलेजच्या सर्व टीमतर्फे मी आभार व्यक्त करतो. शेवटी माझे आणि आमचे ॲडमिशन इन्चार्ज यांचे नंबर्स इथे दिले आहेत. या व्यतिरिक्त किंवा या फॉर्म भरला असेल नंतरही काही समजा अडचणी आल्या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये तर तुम्ही इथे संपर्क करू शकता. याच पद्धतीने जवळजवळ प्रत्येक कॉलेजवर अशा प्रकारे काउन्सिलिंग किंवा विद्यार्थ्यांना गायडन्स देण्याच्या दृष्टीने सुविधा निर्माण केलेल्या आहेत. त्याचे कॉन्टॅक्ट नंबर प्रॉस्पेक्टसमध्ये दिलेले आहेत. त्याचाही तुम्ही जरूर फायदा घ्यावा. प्रेझेंटेशन चालू असताना काही कॉलेजच्या दृष्टीने प्रश्न किंवा पदवीच्या दृष्टीने आलेले आहेत. तर मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल आहे का असं एक शुभम शेटे यांनी प्रश्न विचारला आहे. तर रामवती मंडळ ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट मुलींसाठी आणि मुलांसाठी ही स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा उपलब्ध आहे. कृषी व्यवसायासाठी अशी कुठल्या पदवीसाठी पर्टिक्युलरली अशी योजना नसते, परंतु